विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व शाळा येत्या 5 डिसेंबर रोजी बंद करून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीनं मोर्चा काढला जाणार आहे। पुण्यातील मोर्चाचे नेतृत्व शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे समन्वयक शिवाजी खांडेकर करणार आहेत। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत पुकारण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिवाजी खांडेकर, सुनील जगताप, नंदकुमार सागर, सचिन डिंबळे, KS डोमसे, संग्राम कोंडे देशमुख आदी उपस्थित होते। शिवाजी खांडेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या TET विषयक अनिवार्यतेच्या निर्णयास अनुसरून प्राथमिक शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास होत असलेली अनावश्यक विलंब प्रक्रिया तसेच शिक्षण विभागाकडून निकालाचा चुकीचा अर्थ घेऊन सुरू असलेली कार्यवाही यामुळे राज्यातील शिक्षक वर्गामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। त्यामुळे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, संस्थाचालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांचा समावेश असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या बैठकीत 5 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। सरकारने TETच्या संदर्भातलं घेतलेलं धोरण हे चुकीचं आहे। TETच्या संदर्भात पुनर्विचार अवलोकन याचिका दाखल केली पाहिजे आणि कायद्यानुसार जिथून TET आम्हाला अपेक्षित आहे 13 पासून ती आम्ही नाकारत नाही, परंतु पूर्वलक्षी प्रभावाने सर्व शिक्षकांना TET बंधनकारक करणं हे अतिशय अन्यायकारक आणि चुकीचं आहे। या प्रमुख प्रश्नांबरोबरच आमच्या जुन्या पेन्शनचा देखील प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे, कारण एकनाथ शिंदे साहेब यांचं सरकार असताना त्या ठिकाणी चर्चेला बोलवलं, समिती नेमली गेली, त्या समितीमध्ये देखील आम्ही आहोत आणि मग समिती नेमून त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही पेन्शन योजनेत सुधारणा करून आपल्याला देतो याची अंमलबजावणी केली, परंतु प्रत्यक्षात आज काही ते घडताना दिसत नाही। शिंदे सरकार गेलं, तो विषय संपला, असं होऊ शकतं का? आणि म्हणून आज आम्हाला जुनी पेन्शन जी आहे ती जशीच्या तशीच मिळाली पाहिजे। त्याचबरोबर काही कर्मचारी आमचे 5 पूर्वीचे 20%, 40%, 60% टप्प्यावर आहेत, त्यांना देखील 5 पूर्वीचे नियम जर लागू होत आहेत तर मग त्यांना यातून कसं वगळलं जाऊ शकतं? ते आज रिटायर होत आहेत रिकाम्या हाताने, कुठेतरी शेतावर कामाला जावं लागतंय, हे देखील चुकीचं आहे। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची भरती होत नाही, शिकवायला मुलांना शिक्षक नाहीत, ऑफिसमध्ये काम करायला लेखनिक नाहीत, प्रयोगशाळेत प्रयोगशाळा सहाय्यक नाही आणि आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची तर 52,000 पदं लॅप्स केलीत। म्हणजे हे काका, मामा, मावशी म्हणणारा घटकच शाळेत नसेल तर या मुलांना विश्वास देणार तिथं कोण असणार आहे? त्यांच्यासाठी आम्ही अग्रणी भूमिका ठेवली आहे। उलट आमचं म्हणणं आहे प्रत्येक शाळेमध्ये एक महिला सेविका आणि पुरुष सेवक तर कंपल्सरी असलाच पाहिजे आणि अनेक मुलींचे प्रश्न आहेत, अनेक मुली आता शिकू लागलेल्या आहेत, त्याच्यासाठी सरकारने उलट प्रोत्साहन देण्याची गरज आहे।